श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। कोजागिरीचा आनंद मनात रेंगाळत असतानाच आपल्याला दिवाळीचा वेध लागला। दिवाळीचा सण हा वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन आणि बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा 5 वेगवेगळ्या सणांचा समावेश झालेला आहे। वसुबारस या दिवशी गाय आणि गायीच्या वासराची पूजा केली जाते। त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी दिवशी एक उपाय करायचा आहे। धनत्रयोदशीला लक्ष्मी माता आणि धन्वंतरीची आणि कुबेराची पूजा केली जाते। शास्त्रानुसार उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते, त्यामुळे धनत्रयोदशीला उत्तरेच्या दिशेला कुबेराची प्रतिमा ठेवावी आणि त्यानंतर तुपाचा दिवा तेथे एक लावावा आणि कुबेर मंत्राचा जप करावा। तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीसागराच्या मंथनातून 14 रत्न बाहेर पडली, त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे 5वे रत्न बाहेर पडले। श्यामवर्ण, माथ्यावर मुकुट, डाव्या हातात कुंभ आणि उजव्या अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे। या दिवशी धन्वंतरीची पूजा करणं शुभ आहे। धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे। धन्वंतरीचा फोटो मांडून तिची पूजा करावी व धन्वंतरी मंत्राची एक माळ जप नक्की करायचा आहे। धन्वंतरीची पूजा करत असताना लवंग अर्पण केल्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी वाढते आणि पैशाची चणचण कमी होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनत्रयोदशी या दिवशी एक उपाय करायचा आहे, जेणेकरून भगवान शंकराचा, माता लक्ष्मीचा आणि कुबेराचा वर्षाव म्हणजेच आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल। तर तो कोणता उपाय आहे? धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे नक्की लावा। तर ते दिवे कोठे, कसे लावायचे हे बघू। तर 13 दिवे घ्यायचे आहेत। 13 दिवे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तेलाचा वापर न करता तुपाचा वापर करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे। प्रत्येकामध्ये वात ठेवायची आहे। अशा 13 दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये एक कवडी टाकायची आहे। आता हे 13 जे दिवे आहेत ते कोठे लावायचे? प्रज्वलित केल्यानंतर घराच्या अंगणामध्ये आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत। त्या दिव्यामधील एक दिवा जो आहे ते उत्तर दिशेला ठेवायचा आहे। त्यानंतर ज्यावेळेस दिवा शांत होईल तर त्यातली कवडी जी आहे त्या कवड्या काढून घ्यायच्या आहेत। जर तुमच्याकडं 13 कवड्या नसतील तर किमान 1 किंवा 2 कवडी त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्या कवड्या ज्या आहेत ते काढून घ्यायच्या आहेत आणि त्या कवड्या एका लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये किंवा तुम्ही जिथे तुमचं सोनं, पैसे वगैरे ठेवताना तिथे तुम्हाला या कवड्याची गाठ जी आहे लाल कपड्यात बांधून ठेवलेली ती तिथे ठेवायची आहे तिजोरीमध्ये। असं केल्याने म्हणजे हा उपाय केल्याने नोकरी असू द्या, तुमचा कोणता एखादा व्यवसाय असू द्या किंवा तुम्हाला ज्या जीवनामध्ये अडचणी येणार आहेत त्या दूर होऊन तसेच करिअरमध्ये यश मिळते आणि आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते। खूप प्रभावीशाली असे 13 दिव्याचा हा उपाय आहे। नक्की तुम्ही ह्या 13 दिव्याचा उपाय संध्याकाळी करायचा आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मी, भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तसेच कुबेरांना प्रसन्न करण्यासाठी, धन्वंतरीला प्रसन्न करण्यासाठी 13 दिव्याचा उपाय करून बघा। कधीही तुम्हाला आर्थिक अडचण जाणवणार नाही। कधीही तुमच्या घरामध्ये धन धान्य आणि भरलेलं असेल। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।